राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। तर जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप करण्यात येत असून कर्जमाफी योजनेच्या परिपत्रकाची बाळापूर तालुक्यातील देगाव येथे होळी करण्यात आली। शासनाचा जाहीर निषेधही करण्यात आला। तसंच त्यावेळी योजनेतील जाचक अटी शर्ती बघता योजना म्हणजे कर्जमाफी नसून कर्ज वसुली योजना आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे। त्यामुळे या फसव्या कर्जमाफी योजनेचा निषेध करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या। तसेच जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे बाळापूर तालुका अध्यक्ष शिवाजी म्हैसने यांच्यासह शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधवही उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्यांसाठी जाहीर केली, परंतु ही कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्यांसाठी फसवी योजना आहे। याचे निकष, अटी, शर्ती जर वाचल्या तर लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या डोळ्यात ही धुळफेक आहे। म्हणजे जो 2019च्या कर्जमाफीत बसला त्याला आताच्या कर्जमाफीत स्थान नाही, हे सुद्धा यामध्ये निश्चित झालं आहे। आणि जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर जे सरकारने जाहीर केले त्याच्यात सुद्धा मेख मारली। लगातार 3 वर्ष तुम्ही थकीत नसले पाहिजे आणि येणाऱ्या 27 मधलं कर्ज तुम्ही भरलेलं असलं पाहिजे, तोच त्या 50,000ला पात्र होईल, अशा पद्धतीची लेख मारली। आणि 50,000पासून सुद्धा आपल्या लोकांना, शेतकऱ्यांना वंचित ठेवलं। म्हणून ही फसवी कर्जमाफी आहे। तुम्ही उद्योगपतींना, तुम्ही धंदांड्यांना कर्जमाफी देता, कारखानदारांना कर्जमाफी देता, त्यावेळेस तुम्ही कोणते निकष लावता, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांना द्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही अटी, शर्ती, निकष हे सर्व लावता। म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांबद्दल तुमची नियत चांगली नाही। तुम्ही शेतकऱ्यांचा राग तुमच्या मनात आहे हे सिद्ध होते। म्हणून संबंध शेतकरी बांधवाच्या वतीनं आपल्या देगाव ग्रामस्थांमधील सर्वच पक्षाचे लोक असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, आपली जात पहिले शेतकरी आहे, आपला धर्म पहिले शेतकरी आहे, हे समजून आपण शासनाने जी आमची फसवणूक केली, 2024 मध्ये आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागितली नव्हती, परंतु तुम्हाला शेतकऱ्यांची मतं पाहिजे होती। म्हणून तुम्ही 2024 मध्ये शेतकऱ्यांचा करू 7-12 कोरा कोरा म्हणून मूर्तिजापूरच्या सभेत तुम्ही आम्हाला कर्जमाफीची घोषणा केली आणि आमचे मतं घेतले। तुम्ही आमच्या मतांच्या भरोशावर तुम्ही सत्ता स्थापन केली आणि आज मात्र कर्ज देताना आम्हाला आंदोलनं करावी लागतात, आम्हाला याचना कराव्या लागतात, आम्हाला निवेदन द्यावं लागते। अनेक लोकांनी, अनेक पक्षाच्या लोकांनी आंदोलनं केली, परंतु त्या आंदोलनालाही कुठलाच प्रतिसाद तुम्ही देत नाही। परवा रोहित पवारांचं आंदोलन पंढरपुरात झालं, 3 दिवसात ते आंदोलन स्थगित करण्यात आलं। शब्द दिला की आम्ही 22 तारखेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी तुमची बैठक लावू आणि त्यामध्ये जे काही ज्याच्या गटी आहेत त्या शिथिल करू आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, हा शब्द दिला। तुम्ही कितपत शब्द पाळता हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे। कालपासून रविकांत तुपकरांचं बुलढाण्यामध्ये आंदोलन सुरू झालं, तिथं पोलीस नाही, तिथं अजून त्यांची तपासणी करायला कुठला डॉक्टर नाही। म्हणजे तुम्ही आंदोलन करा, तुम्ही मरा, परंतु सरकारला तुमचं काही देणं घेणं नाही। याकरता आपण सर्वांनी जागृत असलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या दैनावस्थेला शेतकरी जबाबदार आहे हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे, कारण की आपण धर्मात वाटल्या जातो, आपण जातीत वाटल्या जातो, आपल्याला पक्ष आठवतो, आपल्याला आपली जात आठवते, आपला माणूस आठवतो, आपल्याला गटतट आठवतो। म्हणून आपण शेतकरी आज आपण हवालदिल झालो, आपण या गर्तेतून बाहेर आलो पाहिजे। आमच्यासाठी कोणीही पक्षाचा, कोणीही जातीचा माणूस आंदोलन जर करत असेल आपल्या न्याय हक्कासाठी, तर तो आपला माणूस समजून, आपला प्रतिनिधी समजून आपण त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। हे खऱ्या अर्थानं खुणगाड बांधण्याची वेळ शेतकऱ्यांची आली आहे आणि आपण हे जोपर्यंत करणार नाही, खताचे भाव मागच्या वर्षीपेक्षा 1,000 रुपयानं वाढले, बियाण्याचे भाव 1,000 पेक्षा मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वाढले। तुमचे भाव कुठे आहेत? सोयाबीनचा भाव कुठे आहे? जाग्यावरच आहे। तुमचा तुरीचा भाव जाग्यावर आहे। तुमची 200-300 रुपये वार्षिक वाढवता तुम्ही, ही काही वाढ नाही आहे। म्हणून आपली फसवणूक जे याना त्या मार्गानं आम्हाला 2,000 PM-CMचे देता तुम्ही आणि आमच्या खतावरची सबसिडी तुम्ही गायब केली। आमच्या शेती अवजाराची सबसिडी 2-2, 3-3 वर्ष आम्हाला भेटत नाही। स्प्रिंकलरची सबसिडी 2-2, 3-3 वर्ष झाले भेटत नाही। या साऱ्या गोष्टी अतिशय शेतकऱ्यांना नागवण्यासाठी हे लोक करतायत। यांना काहीतरी आपल्याबद्दल राग आहे या सरकारचा। म्हणून या सरकारचा या कर्जमाफीच्या निमित्तानं आपण निषेध केला पाहिजे। कुठलीही अट शर्त न लावता
तुम्ही आमची सरसकट कर्जमाफी द्या, तुम्ही दुष्काळ जाहीर केला, तुम्ही 48% आणेवारी लावली, हे दुष्काळाचे निकष आहेत, त्या निकषाला अधीन राहून तुम्ही आमची कर्जमाफी केली पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे. आमचा हक्क आहे तो. शासनाच्या बोकांडीवर बसून आपल्याला हे कर्जमाफी घ्यावी लागेल. म्हणून आपण आज आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली, त्या कर्जमाफीचा जाहीर निषेध करण्याकरता आपण या ठिकाणी जमलो आहोत. आणि सरकारने ह्या अटी शर्थी बाजूला सारून सरसकट आपली कर्जमाफी करावी, ही आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी करतो. हा आवाज आपला मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ द्या आणि फसव कर्जमाफी त्यांना मागे घेण्यास सर्वजण भाग पडूया. आपण या ठिकाणी सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.